संपदा सोहळा ना आवडे मनाला लागला टकळा पंढरपूरचा, अशीच मनोअवस्था सध्या वारकऱ्यांची झालेली आहे। सध्या आपण अकलूजमध्ये माने विद्यालयाच्या प्रांगणामध्ये आहोत आणि या प्रांगणामध्ये संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आहे तो आता दाखल झालेला आहे। पालखी रथ आहे तो सध्या या प्रांगणामध्ये दाखल होतोय आणि आपण बघतोय की वारकऱ्यांचा असेल किंवा भाविकांचा असेल या भक्तीला अगदी उधाण आलेलं आहे। ज्ञानोबा तुकोबाचा गजर आहे, टाळ्यांचा गजर आहे, मृदुगांचा गजर आहे आणि आपण बघू शकतोय की संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातलं मानाचं तिसरं रिंगण जे आहे ते या अकलूजच्या माने प्रांगणामध्ये रंगणार आहे आणि या रिंगण सोहळ्याची अगदी जय्यत तयारी जी आहे ती सध्या झालेली आहे आणि जे वारकरी आहेत मानाच्या दिंड्या ज्या आहेत त्या या माने प्रांगणामध्ये दाखल झालेले आहेत आणि आपण बघू शकतो की संत तुकाराम महाराज यांचा जी पालखी रथ आहे तो पालखी रथ सुद्धा आता हळूहळू जो आहे तो सध्या आपण बघू शकतोय की या रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी दाखल होतोय। आकर्षक अशी फुलांनी सजावट केलेला हा रथ खरं तर आज सकाळ सकाळी सराटी येथील नीरा नदीमध्ये तुकोबांच्या पादुकांना जे आहे ते नीरा स्नान जे आहे ते घालण्यात आलं आणि यानंतर पुणे जिल्ह्यातून हा पालखी रथ आहे तो सोलापूर जिल्ह्यामध्ये जो आहे त्याने प्रवेश केलेला आहे आणि आता अकलूजमधल्या माने विद्यालयाच्या प्रांगणामध्ये जो आहे तो आज रिंगण सोहळा आहे तो रंगणार आहे। जो पालखी रथ आहे तो आता हळूहळू सध्या रिंगणस्थळी जो आहे तो दाखल होतोय। भाविकांचा असेल किंवा नागरिकांचा असेल उत्साहाला अगदी नाविन्य आले, चैतन्य आले आणि मोठ्या आनंदामध्ये या पालखी रथावरती जी आहे ती नागरिकांकडून उधळण होते, फुलांची उधळण होते। ज्या रिंगण सोहळ्यामध्ये सुद्धा आकर्षक अशी रांगोळी करण्यात आली, फुलांची सजावट करण्यात आलेली आहे आणि आज हे मानाचं तिसरं रिंगण जे आहे ते अकलूजमधल्या या माने विद्यालयाच्या प्रांगणामध्ये होतंय। आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं सर्व जे वारकरी आहेत, झेंडेकरी आहेत, विनेकरी आहेत, हे सर्व या गोल रिंगण स्थळी जे आहे ते त्यांनी गोल असं रिंगण केलेलं आहे आणि जो मुख्य जो पालखी रथ आहे ज्या पालखी रथाची आतुरतेने हे सर्वजण वाट पाहत होते तो मुख्य पालखी रथ आता सध्या या प्रांगणामध्ये येतोय। आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं हा पालखी रथ आहे ते अगदी मोठ्या उत्साहामध्ये खरं तर या पालखी रथाचं जे आहे ते स्वागत केलं जातं आहे। नागरिकांकडून या पालखी रथावरती फुलांची उधळण केली जाते आणि हा क्षण आहे तो आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी जी तरुणाई असेल किंवा जे भाविक आहेत, जे नागरिक आहेत ते यांची गर्दी जी आहे ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे। ज्ञानोबा तुकोबाचा गजर होतोय, विठोबाचा गजर होतोय, अगदी भक्तिमय वातावरण जे आहे ते अकलूज नगरीमध्ये जे आहे ते आपल्याला सध्या पाहायला मिळतं। आपण बघू शकतोय कशा पद्धतीनं टाळ्यांचा गजर जो आहे तो या ठिकाणी केला जातोय। पालखी रथ या रिंगण सोहळ्याच्या स्थळी जो आहे तो सध्या दाखल झालेला आहे। पालखी रथावरती आकर्षक असं विठू नामाचं जे आहे ते चित्र जे आहे किंवा शब्द आहे ते रेखाटण्यात आलेले आहेत। आकर्षक अशी फुलांची सजावट या पालखी रथावरती करण्यात आलेली आहे। जो पालखी रथ आहे तो हळूहळू जो रिंगण जो सोहळा ठिकाणी होतोय त्या रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी मार्गस्थ होतोय। या पालखी रथाचं जे स्वागत आहे ते या माने विद्यालयाच्या प्रांगणामध्ये जे आहे ते केलं जाते। आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं हे उत्साहाचं वातावरण सध्या अकलूजमधल्या माने विद्यालयाच्या प्रांगणामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी उत्साहाचं आणि नाविन्याचं वातावरण आहे। तर दुसरीकडे ज्या रिंगण सोहळ्यामध्ये ज्या पताकाधारी वारकरी आहेत, टाळकरी आहेत, विनेकरी आहेत ते सर्वजण जे आहे ते दाखल झालेले आहेत। डोक्यावरती तुळशी वृंदावन घेणाऱ्या सुद्धा महिला वारकरी या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं ही सर्व तयारी जी आहे ते रिंगण सोहळ्याची पूर्णपणे झालेली आहे आणि जो पालखी रथ आहे तो पालखी रथ सुद्धा आता या ठिकाणी दाखल झालेला आहे। हळूहळू पालखी रथ जो आहे तो रिंगण स्थळाकडे दाखल होतोय आणि नागरिकांचा तेवढाच उत्साह आहे। ज्ञानोबा तुकोबाचा गजर आहे, टाळ्यांचा उत्साहामध्ये खरं तर ह्या पालखी रथाचं जे आहे ते स्वागत केलं जात आहे। हा पालखी रथ आहे ते पुढे हळूहळू रिंगण सोहळ्याच्या स्थळी मार्गस्थ होताना आपल्याला दिसतोय। आकर्षक अशी फुलांची सजावट या पालखी रथावरती केलेली आहे। एक मनमोहक असं रूप, प्रत्येकाला मंत्रमुग्ध करणारं असं या पालखी रथाचं रूप जे आहे ते दिसतं आहे आणि हा पालखी रथ आपल्या मोबाईलमध्ये कैदबद्ध करण्यासाठी सुद्धा नागरिकांनी मोठी गर्दी केलेली आहे। प्रत्येकजण या पालखी रथामधल्या तुकोबांच्या पादुकांचं जे आहे ते अगदी मनोभावे, भक्तिभावे जे आहे ते दर्शन घेताना जे आहे आपल्याला पाहायला मिळत आहे। पालखी रथ जो आहे तो हळूहळू आता सुद्धा रिंगण सोहळ्यास्थळी जे आहे तो जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। नागरिकांनी जी आहे ती मोठी गर्दी केलेली सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। आता थोड्याच वेळामध्ये हा तिसरा मानाचा रिंगण सोहळा आहे तो रंगताना आपल्याला दिसेल। आपण बघू शकतो कशा पद्धतीनं वारकऱ्यांची पूर्णपणे सर्व तयारी झालेली आहे आणि त्या पालखी सोहळ्याचा जो पहिला मानाचा रिंगण सोहळा तो बेलवडी या ठिकाणी झाला होता। त्यानंतर दुसरा जो रिंगण सोहळा आहे तो इंदापूर या ठिकाणी झालेला होता आणि आता मानाचं तिसरं जे रिंगण सोहळा आहे तो अकलूजमधल्या या माने विद्यालयाच्या प्रांगणामध्ये जो आहे तो सोहळा होणार आहे ना। जो पालखी रथ आहे तो आता रिंगण सोहळ्यास्थळी जो आहे तो दाखल झालेला आहे। अगदी उत्साहाचं वातावरण जे आहे ते सध्या या अकलूजच्या माने प्रांगणामध्ये दिसत आहे। हा सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी सुद्धा मोठी गर्दी केलेली सध्या आपल्याला बघायला मिळते। आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं हा रथ आहे तो रथ सध्या रिंगण सोहळ्यास्थळी दाखल झालेला आहे। अगदी
टाळ मृदुंगाचा गजर असेल किंवा जो निनाद आहे तो सध्या आपल्याला या ठिकाणी माने विद्यालयाच्या प्रांगणामध्ये पाहायला मिळतं. असं उत्साहाचं वातावरण जे आहे ते सध्या माने विद्यालयाच्या प्रांगणामध्ये जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय. आपण बघू शकतोय कशा पद्धतीने रथ जो आहे तो हळूहळू पुढे रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी मार्गस्थ होताना दिसतोय. अगदी सर्व वारकरी ज्ञानोबा तुकोबाचा गजर करतात आणि ती काही क्षणामध्येच या रिंगण सोहळ्याला जी आहे ती सुरुवात होईल. कारण पालखी रथ जो आहे तो सध्या आता रिंगणस्थळी जो आहे तो दाखल झालेला आहे आणि अगदी उत्साहामध्ये टाळकरी असतील, मृदुंगकरी असतील, विणेकरी असतील या सर्वांच्या जे आहे त्या प्रदक्षिणा या पालखी रथाच्या समोर होतील आणि त्यानंतर आशीर्वाद जे आहे ते गोल प्रदर्शन खरं तर या पालखी रथाला होईल. सध्या या प्रांगणामध्ये माने विद्यालयाच्या प्रांगणामध्ये सर्व जे नागरिक असतील, भाविक असतील, नागरिक असतील आपण बघू शकतो की हे सर्व प्रांगण जे आहे ते गर्दीने अगदी तुडुंब भरलेलं आहे. उत्साह आहे, चैतन्य जे आहे ते सध्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन अभिजित पिसेसोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, अकलूज. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.